गॅस टंचाईनंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. इराण इस्रायल संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असल्यामुळे आता भारतात एलपीजी आणि गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आपत्कालीन उपाययोजना केल्या आहेत. दरम्यान संभाव्य टंचाई टाळण्यासाठी सरकारने इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट म्हणजेच ESMA विशेष अंतर्गत अधिकार लागू केलेत. देशातील तेल शुद्धीकरण कंपन्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश दिलेत. सरकारच्या आदेशानुसार देशातील सर्व रिफायनरींना प्रोपेन आणि ब्युटेन या घटकांचा जास्तीत जास्त वापर करून एलपीजी उत्पादन वाढवणं आता बंधनकारक असणार आहे. त्यासोबतच हे इंधन महत्वाचं म्हणजे घरगुती वापरासाठी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे हॉर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन वाहतुकीवर याचा परिणाम झालाय. भारतातील सुमारे 85 ते 90% एलपीजी आयात मध्य पूर्व देशांमधून होत आहे आणि त्यामुळे या मार्गातील अडथळ्यामुळे आता पुरवठ्यावर ताण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यामुळे काही शहरांमध्ये विशेषतः हॉटेल रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या कमर्शियल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचंही समोर येत आहे. याचाच थेट परिणाम आता छोटे व्यावसायिक आणि खाद्य व्यवसायांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान केंद्र सरकारने नागरिकांना घाबरून जाण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलंय. देशात सध्या पुरेसं इंधन साठे असून पर्यायी देशांकडून इंधन आयात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आता सरकारने दिली आहे. सरकारच्या निर्णयामुळे आता देशात घरगुती गॅसचा पुरवठा स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि परिस्थितीवर केंद्र सरकार लक्ष देखील ठेवून असल्याचं पाहायला मिळतंय.